नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर फायनली एक खूप मोठा रिलीफ मिळाला, म्हणजे तो म्हणजे की हा जुना माझा जो म्हणजे वॉटर प्युरिफायर आहे तो इथे फिक्स केला. कारण खाली ठेवला होता ना, तर खाली खूप तिथे ओट्यावर सगळी गडबड होत होती आणि खूप मेसी वाटत होतं. तर जेव्हा लागला ना तो, तर तेव्हा बरं वाटलं. आणि बघा, कोणी म्हणेल का याला, की या वॉटर फिल्टरला 12 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झालेत आणि तरी तो बघा किती नवीन सारखा दिसतोय अगदी. तर इथे पूर्ण पसारा झालाय सगळा. ते फिटिंग करायला आले होते तर पूर्ण सगळी 1-2 स्क्रू मारले तरी पूर्ण माती माती होऊन जाते सगळी. तर पूर्ण पहिले ओटा क्लीन करते, त्याशिवाय काही चैन पडत नाही. तर इथून पूर्ण सगळं छान स्वच्छ केलं बघा, सगळं धुवून घेतलं. तर आधीच्या फिल्टरच्या मानाने तिथे गॅप पण सोडला होता आणि म्हणजे जागा तशी बनवली होती. पण असो, तर आता आपल्या मार्गशीर्षच्या पूजा सुरू होणार आहेत आणि पूजा म्हटल्यानंतर मला वेगळंच एक्साइटमेंट असतं. तर तेच तेच वापरायला नाही आवडत मला. तर आता तरीही मी जी अशी ते पांढऱ्या रंगाच्या ज्या माळा घेतल्या होत्या त्या खूप वापरल्या, अगदी म्हणजे त्यांचे पैसे वसूल करून टाकले मी. तर आता म्हटलं नाही, आता जरा वेगळ्या माळा घेऊया. तर ह्या मी Amazon वरून मागवल्यात आणि खूप मस्त आहेत. रिव्ह्यूजमध्ये ना, रिव्ह्यूजमुळे खूप मदत पडते. तर जशा दाखवल्यात तशाच्या तशाच आल्यात माळा. साईज मी छोटी मागवली आहे, कारण जे डेकोरेशन असतं म्हणजे मांडणी जी असते ती खालीच असते, तर त्याच्यामुळे जास्त मोठ्या माळा घेऊन काहीच कामाच्या पडत नाहीत. आणि ह्या माळा मी माझ्या देवघराला सुद्धा आतल्या बाजूने लावू शकते. तर अशा हिशोबाने मी त्या मागवल्या होत्या आणि दोन्ही कलर खूप मस्त असे ब्राईट आहेत. आता ते सध्या पिशव्यांमध्ये पॅक केलं होतं ना, म्हणून ती फुलं जरा अशी म्हणजे चेपल्यासारखी दिसतायत. पण माळा मी स्वच्छ ना या पाण्यातून धुवून काढल्या मस्त. कारण कपडा आहे तो, पूर्ण प्लास्टिक वगैरे किंवा कागद नाहीये, कपडा आहे प्रॉपर आणि त्याच्यामुळे आपण छान स्वच्छ धुवू शकतो. फक्त धुताना ना फक्त लिक्विड मधून काढायचं. खूप वेळ पाण्यात ठेवायचं नाही किंवा खूप जास्त घासायचं वगैरे नाही. फक्त लिक्विड मधून काढलत ना, अगदी फ्रेश होऊन जातात माळा. तर आणखीन काही गोष्टी मी डीमार्ट मधून मागवल्या होत्या. तुम्हाला एक गोष्ट सांगते, की डीमार्टचं एक ऑनलाईन ॲप आहे आपल्या मोबाईलवरती, की त्यातून तुम्ही घरपोच म्हणजे घरी तुम्ही ऑर्डर करू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ॲपमध्ये. आणि मी पहिले तुम्हाला आधी सांगितलं नाही, कारण म्हटलं पहिले करून बघू आपण आणि प्रॉपर व्यवस्थित येतंय का, सामान सगळं येतंय का, तरच तुम्हाला सांगू. तर अगदी परफेक्ट आहे त्यांचं. जे पण तुम्ही वस्तू मागवताना व्यवस्थित येते. मी ते 2 कंटेनर्स पुन्हा एकदा मागवले. त्यानंतर हे छोटे असे स्टीलचे 3 छोटे-छोटे असे हे बाउल्स मागवलेत, म्हणजे टोप छोटे म्हणा. तर कारण भाजी, परत चहा, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी खूप छान पडतात. आणि मला डी-मार्टची एक गोष्ट आवडते, ती म्हणजे की त्यांची ना क्वालिटी खरंच खूप चांगली असते. तर हे उगाऊचं आहे, म्हणजे उगाऊ कंपनीचं आहे. झाडांना पाणी घालण्यासाठी मला कॅन हवं होतं. बऱ्याच दिवसापासून मी बघत होते. माझ्याकडे आधी एक होतं ना, पण ते थोडंसं खराब झालं. आणि हे मस्त दिसायला पण मस्त असं छान स्टायलो आहे. कलर पण खूप एकदम ब्राईट आणि मस्त आहे. ग्रीन कलर जो मला आवडतो. आणि याला बघा पुढे असं शॉवर कॅप आहे. म्हणजे छान झाडांना पाणी घालताना ना मस्त असं झाडांना अंघोळ घालता येते आपल्याला आणि एकदम भस्कन असं पाणी पडत नाही. असं मस्त शॉवर सारखं पाणी पडतं, की जे टाकताना ना तुम्हाला पण मजा येईल आणि झाडांना पण खूप मजा येईल. तर हे 5 लिटरचं कॅन आहे. 5 लिटर पाणी याच्यामध्ये राहतं आणि सगळीकडे ना मला मी ते बिसलेरीचं जे होतं ना उरलेलं, त्याच्यामधून पाणी घालत होते. म्हणजे बिसलेरीचं ते 5 लिटरचं कॅन होतं ना, त्याच्यातून घालत होते. तर म्हणून मी हे मागवलं. आणि हा एक जोयोचा मी असा एक डब्बा मागवला. याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज सुद्धा अवेलेबल आहेत आणि हे खूप मल्टीपर्पज आहेत. म्हणजे तुम्ही किचनच्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये स्टोअर करू शकता, मुलांची खेळणी वगैरे स्टोअर करू शकता, आपलं इतर काही सामान असेल आणि अगदी म्हणजे परफेक्ट आहे, की कुठेही ॲडजस्ट होईल असे हे कंटेनर्स आहेत. आणि ह्या सगळ्या वस्तूंना 299, 399 अशा कॉस्टमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे खूप परवडतात घेताना सुद्धा. आणि स्पेशली डीमार्टच्या वस्तू आहेत त्याच्यामुळे तुम्ही अगदी डोळे बंद करून घेऊ शकता. त्यांचं प्रॉपर इनवॉइस येतं आपल्याला जेव्हा वस्तू डिलिव्हर करतात तेव्हा आणि लगेचच नेक्स्ट डे डिलिव्हरी सुद्धा येते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. समजा तुम्हाला रेग्युलरली डीमार्टला जायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही घरच्या घरी अशा वस्तू मागवू शकता.
तर या कॅनने ना पाणी टाकायला खरंच खूप मजा येते मला. म्हणजे झाडांना इतकी मस्त अंघोळ घालता येते ना, आणि मेन म्हणजे ना पाणी असं पटकन खाली पडत नाही. कारण इथे कसं खाली जाणारे येणारे लोक वगैरे असतात. तर ही जी मी धार सोडते ना, ती पण मी कुंडीमध्येच सोडते. त्यामुळे थोडं पाणी पानांवरती पडतं आणि बाकीचं कुंडीमध्ये पडतं. कारण पाणी घालताना थोडंसं आपल्याला लक्ष देऊन घालायला लागतं. कारण आपण काही एकदम खालच्या फ्लोअरला नाही आहोत. आपल्या कुठल्याही गोष्टीमुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी आपण नक्कीच घ्यावी. तर पण पाणी बघा किती मस्त पडतंय हे मी तुम्हाला दाखवते. म्हणजे सगळीकडच्या गॅलरीमध्ये, इकडच्या गॅलरीमध्ये, तिकडच्या गॅलरीमध्ये. आता तुम्हाला दिसत असेल बघा, वरतून पूर्ण झाड कव्हर करतं आणि फायनली पाणी कुंडीमध्ये पडतं. तर अशा प्रकारे पाणी घातलं ना, तर पानांवरती जी धूळ जमा होते, आता सध्या खूप धूळ येते हवेमुळे. तर पानांवर जी धूळ जमा होते ना, ती क्लीन करायला खूप बरं पडतं. माझ्याकडे दुसरी ती स्प्रे बॉटल पण आहे. पण त्याच्यामध्ये म्हणजे ती रोजच नाही आपण यूज करू शकत. तर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर ज्या माळा मागवल्या होत्या त्यांचं लगेचच मी उद्घाटन केलेलं आहे. आणि काय सुंदर दिसतायत त्या माळा बघा. हा एकतर त्यात तो पिवळा रंग, तो अगदी असा म्हणजे उठून दिसतोय छान सुंदर. आणि खूप मस्त मला हे ऑप्शन खरंच खूप भारी वाटलं. पिंक कलर जो दुसरा आहे तो पण खूप सुंदर दिसेल. तर जेव्हा तसं काही आतलं म्हणजे गजऱ्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन तसं असेल ना, तेव्हा मी म्हणजे त्या माळा वापरणार आहे. आणि आज मी पिवळ्या माळा वापरल्यात आणि स्वामी बघा किती सुंदर दिसतायत ना. खूप छान वाटतंय. म्हणजे थोडीशी एखादी जरी गोष्ट आपण बदलली ना, तरी बघा किती फरक पडतो. तर माझ्याकडे बघा ह्या अशा साईडला लावायच्या मंदिराच्या माळा, त्यानंतर आतल्या देवघराच्या वेगळ्या माळा, नाहीतर आणखीन काय काय डेकोरेशनच्या अशा माळा, अशा बऱ्याच वेगवेगळ्या माळा जमा करून ठेवल्यात. म्हणजे आपल्या पूजेसाठीच. तर जेव्हा पूजा चालू होती ना, तेव्हा एवढ्या शंकर बाबांचं ना हे शंकर बावनी म्हणून आहे YouTubeला. तुम्ही नक्की ऐका. इतकं छान, इतकं शांत आणि खूप 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 मस्त वाटतं ऐकायला. शंकर बावनी असं याचं नाव आहे. तुम्ही नक्की ऐका. आणि सकाळी सकाळी ना माझी जी सकाळ होते, तर इथे ना मी सकाळी तुम्हाला सांगितलं की यांना थोड्याशा गाठ्या टाकते आणि चपाती जी बनवते, चपाती अर्धी तोडून टाकते. सगळे पक्षी येतात. सुरुवात तर कावळ्याने होते. कावळा येतो, आधीच ओरडत राहतो. मग चपाती टाकली की तो खाऊन जातो. त्यानंतर हे इतर सगळे वेगवेगळे पक्षी येतात, चिमण्या असतात. यांच्या सगळ्यांच्या चिवचिवाटाने ना इतकं मस्त वाटतं ना सकाळचं, अगदी फ्रेश वाटतं. आणि त्यांना बघत बसावं, काय करतात, काय नाही वगैरे असं म्हणजे सकाळचं खूप भारी वाटतं. तुम्ही करा कधी पक्ष्यांना ऑब्झर्व, खूप मस्त वाटतं. आता मार्गशीर्षची तयारी म्हणजे जी पण काही वस्त्र मागवली मी तुम्हाला दाखवली, की मी वस्त्र कुठले मागवले, मुखवटे कुठले मागवलेत. तर ही जी सगळी वस्त्र आहेत ना, ही सगळी एकदा पाण्यातून काढून घ्यायची. तर फक्त तुम्ही जे एक कम्फर्ट लिक्विड असतं ना, त्यामधून जरी फक्त बुडवून जरी काढलीत ना, तरी खूप म्हणजे इनफ आहेत. खूप असं धुवत बसायची गरज नाहीये त्याला. नाहीतर कलर जाऊ शकतो त्याचा. तर म्हणून फक्त पाण्यातून काढायचं वस्त्र. कारण ना मग ते कुठून कसं येतं, सगळी त्याला धूळ बसलेली असते आणि तसंच देवाला घालायचं असं नाही करायचं. तर म्हणून एकदा पाण्यातून काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग सारखं-सारखं तुम्ही धुवू नका. नाहीतर मग त्याची क्वालिटी लवकर खराब होते. तर हे जे वस्त्र आहे ना लाल कलरचं तुम्हाला दिसतंय, तर हे मी मागच्या वेळी आता जेव्हा लक्ष्मीपूजन होतं, तेव्हा मी देवी आईला हे नेसवलं होतं आणि इतकं सुंदर दिसत होतं. आणि पहिले जे माझ्याकडे मुखवटे होते ना देवीचे, ते सगळे छोटे मुखवटे होते. तर त्याच्यामुळे जी आधीची वस्त्र मी घेतली होती ती सगळी छोटी वस्त्र होती आणि आता ती या मोठ्या मुखवट्यांना म्हणजे बरोबर साजेशी अशी दिसत नाहीत. तर म्हणून मोठ्या मुखवट्याच्या मानाने थोडेसे वस्त्र सुद्धा मोठेच असायला हवे. तर म्हणून हे थोडे मोठ्या साईजचे वस्त्र मी मागवलेत ह्यावेळेला. आणि कलर खूप सुंदर सुंदर आहेत. बऱ्याचशा ताईंनी मला कमेंट केली की ताई तू सांगितलेलं तिथे आम्ही पर्सनली जाऊन आलो आणि दादांनी आम्हाला खूप छान वस्त्र, मुखवटे, परत त्याच्यासोबत त्यांनी बऱ्याच जणांना ना गिफ्ट सुद्धा दिले. तर खुश झाले सगळे. तर खूप चांगलं आहे. मला चांगलं वाटतं. मी दादांना पण म्हटलं की खूप थँक म्हणजे तुम्ही इतकी चांगली सर्व्हिस देताय. त्याचीच मला जास्त अपेक्षा आहे, की लोकं माझ्यावरती विश्वास ठेवून आज तिथपर्यंत येतायत प्रत्येक वस्तू घेण्यासाठी. तर तुम्ही त्यांना चांगला रिस्पॉन्स द्या. बस मला हीच अपेक्षा आहे. आणि खरंच ते करतायत. पण बऱ्याच जणांच्या तक्रारी सुद्धा येतायत. तर मला त्यांना हेच सांगायचंय, की
खूप लोड असतो. समोर कस्टमर सुद्धा असतात, फोनचा सुद्धा लोड असतो आणि बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे थोडंसं आपण त्यांना समजून घ्यायचं. तर हा जो बॉक्स मागवला होता ना, तर तो या माळांसाठी मी मागवलाय. कारण बघा अशा प्रकारच्या म्हणजे जे बॉक्स येतात त्याच्यामध्ये आपण ठेवतो, जे पुठ्ठ्यांचे बॉक्स, तर कधी-कधी ना त्याला पूर्ण डस्ट लागते कारण ते पॅक नसतात. असेच ओपनच ठेवलेले असतात. कारण 17 वेळा आपण ते काढतो, ठेवतो. तर त्याच्यामुळे सील पॅक करता येत नाही. तर म्हणूनच मी हा डब्बा मागवला, की ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित ठेवता येते. हे आधी ज्या माळा मी मागवल्या होत्या ना, या पांढऱ्या रंगाच्या, दिसायला खूप ब्राईट दिसतायत, पण त्या कपड्याच्या नाहीयेत. त्या आपल्या साध्या मटेरियलच्या आहेत, म्हणजे कागदी मटेरियल असतो ना त्याचं आहे. तर त्याच्यामुळे त्या धुताही येत नाहीयेत आणि त्याला थोडीशी अशी धूळ बसते बाहेर ठेवल्यामुळे. तर अशा प्रकारच्या स्टोरेज कंटेनर्समध्ये ना ते खूप व्यवस्थित राहतील. आपल्याला जेव्हा पण पटकन पाहिजे तेव्हा वस्तू भेटते, जागच्या जागी काढता येते आणि खूप आपण म्हणजे सगळं सामान एकत्र भरून ठेवलं ना कसंही, तर मग ते जेव्हा वेळेला हवं तेव्हा कधी-कधी मिळतही नाही. तर आता हा डब्बा मी स्पेशली सगळा माळांसाठीच केलाय, की सगळ्या माळा ज्या पण आहेत त्या एकाच ठिकाणी ठेवल्या जातील. तर आधी माझ्याकडे एवढ्या माळा नव्हत्या. तर त्याच्यामुळे त्या एकाच बॉक्समध्ये मी ठेवत होती. पण आता इतक्या प्रकारच्या माळा आहेत, तर म्हटलं सगळ्या माळांसाठी एक बॉक्स ठेवला ना, तर एकदम परफेक्ट होईल. आता ह्याला कसं बघा थोड्याशा दाबल्या, आता आणखीन बऱ्याच माळा ह्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकतात. तर म्हणून मस्त म्हणजे मी ज्या पर्पजसाठी ती गोष्ट मागवली ना, तो पर्पज सॉल्व्ह झाला ना, की मला आणखीन बरं वाटतं, की म्हणजे उगाचच आपण वस्तू मागवलेली नाहीये. ज्या कामासाठी मागवलंय ते काम अगदी परफेक्ट होतंय. बघा इथे एक साइडला डब्बा मस्त ॲडजस्ट झाला. त्याच्यानंतर माझे जे आसन आहेत रोजचे बसायचे, तर ते आसन इथे ठेवणार आहे. इथे मध्ये या कप्प्यामध्ये मी म्हणून फ्लॅप घालून नाही ठेवलं, की अशा प्रकारचे मोठे डब्बे, स्टोरेजचे कंटेनर्स इथे एकदम परफेक्ट व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जातात. तर त्या माळा या Amazonच्या जुन्या बॉक्समध्ये ठेवल्या होत्या. आता या बॉक्सला टाटा बाय-बाय करण्यात येणार आहे आणि आताचे जे बॉक्स येतात ना, ते रियुजेबल म्हणजे रियूज केलेले असतात ना, तर त्याच्यामुळे त्यांचा वास सुद्धा येतो कधी-कधी. तर म्हणून ते बॉक्स आता नको वाटतात. फक्त आले की लगेचच वस्तू काढून घेतली, की म्हणून मी लगेचच देऊन टाकते. तर दुसरा जो मोठा कंटेनर आहे, तो मी या वस्त्रांसाठी मागवलाय. कारण इतके वस्त्र झालेत ना माझ्याकडे आणि सगळे वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये इथे थोडं, तिथे थोडं असं सगळं करून ठेवलं ना, मग कधी-कधी असून सुद्धा लक्षात येत नाही, की अरे हे वस्त्र. मग नंतर जेव्हा भेटतं ना, म्हणजे मी इथं नंतर तेव्हा आठवतं, अरे हेही वस्त्र होतं आपल्याकडे. तर म्हणून मी आता काय करणार आहे, जेवढे पण माझ्याकडे वेगवेगळे वस्त्र आहेत. आता तुम्ही म्हणाल, "ताई एवढे वस्त्र आहेत?" तर हो आहेत. पण हे एकदम सगळे घेतलेले नाहीयेत. आता हे खूप वर्षापासूनचे वस्त्र आहेत. जे जसे-जसे प्रत्येक वर्षी काही ना काही एखाद दुसरं जे आवडतं, तर तसं घेऊन ठेवते आणि ते व्यवस्थित तुम्ही सांभाळून ठेवलत ना, तर वस्तू तुमची वर्षानुवर्ष तशीच्या तशी राहते. तर म्हणून हे खूप आधीपासूनचे वस्त्र आहेत सगळे. माझं कलेक्शन आहे पूर्ण वस्त्रांचं वगैरे. तर या कंटेनरमध्ये एक साइडला जे पूर्ण आपण चौरंगावर अंतरायचे वस्त्र आहेत, ते मी ठेवते आणि एका साइडला देवीचे जे सगळे वस्त्र आहेत, ते सगळे एका साइडला ठेवणार आहे. म्हणजे हा बॉक्स ओपन केला, तर सगळे वस्त्र मला एकाच ठिकाणी मिळतील. तर माझी फुलं, गजरे सगळं संपलं होतं. तर म्हणून जवळपास म्हणजे एकदा आणले ना, तर मी जवळपास 3 ते 4 दिवसाच्या हिशोबाने फुलं घेऊन येते. त्यापेक्षा जास्त नाही आणता येत, कारण मग ती खराब होतात कधी-कधी. आणि आज जे गजरे आणि फुलं मिळाले होते, फुलं चांगले होते, पण गजऱ्यांची क्वालिटी एवढी खास नव्हती. म्हणजे ती गजरेवाल्या मावशी पण म्हणाल्या, की "फूल इतना अच्छा नहीं आ रहा है." तर मग आपल्याला जर दिसतंय समोर, तर आपणही काही बोलू नाही शकत. कारण आता खरंच तेवढा सीझन नाहीये फुलांचा. येतील फुलं आता जसा मार्गशीर्ष महिना सुरू होईल ना, तसा फुलांचा सीझन पण सुरू होईल. तसे छान-छान फुलं मार्केटमध्ये येतील. हे गुलाब खूप छान भेटले होते मला. तर थोडासा मोगऱ्याचा गजरा थोडाच आणला होता, कारण खूप महाग होता मोगऱ्याचा गजरा. तर ही फुलं आहेत ना, खूप मस्त एकदम टवटवीत होती म्हणून ठेवली पहिले आणि परत काढली. म्हटलं नको ह्याच्यातच. एकामध्येच जर खूप कोंबाकोंबी केली ना सगळी, तर फुलं खराब होतात म्हणजे दाबली जातात ती. तर म्हणून दुसऱ्या कंटेनरमध्ये ही सगळी जी गुलाबाची फुलं आहेत, ती ठेवली. ती ताई आता खूप ओळखीची झाली आहे ना, त्यामुळे छान-छान एक्स्ट्रा फुलं पण देते मला मस्त. बघा किती छान गुलाब होतं. तर हे सगळं असं जर दाबून ठेवलं असतं ना, तर ते फूल खराब झालं असतं.
तर म्हणून वेगळ्या कंटेनरमध्ये काढून ठेवते. आणि हे कंटेनर खरंच खूप बेस्ट आहेत, मला खूप हेल्पफुल पडतात. गजरे जवळपास मी तुम्हाला सांगते आठवडाभर किंवा आठवड्यापेक्षा जास्त सुद्धा जसेच्या तसे मस्त टवटवीत राहतात. तर खाली बाजारात गेली होती कारण मला गजरे फुलं सगळं आणायचं होतं. आता सध्या गर्दी कमी आहे, पण आता जसा आपला मार्गशीर्ष महिना सुरू होईल तर तसं खूप 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 गर्दी असेल खाली मार्केटमध्ये सुद्धा. आणि आमच्या इथे पण खूप चांगले फुलं गजरे तुम्ही बघता की मिळतात, तर त्याच्यामुळे मी कुठेच लांब वगैरे जात नाही. आणि हे या माळा बघा किती सुंदर दिसत आहेत ना. तर म्हणजे ते रिव्ह्यूज बघितले होते आणि रिव्ह्यूजमध्ये खरंच खूप छान म्हणजे रिव्ह्यूज होते, म्हणून मी मागवल्या आणि थोड्याशा क्लीन केल्या ना, धुतल्या वगैरे तर अगदी मस्त झाल्या. तर हे काय काय गोष्टी मी म्हणजे प्री प्लॅनिंगच्या हिशोबाने घेतल्या आहेत. ह्या मी डेकोरेशनसाठी मागवल्या आहेत, बॅकग्राऊंडसाठी. कारण माझ्याकडे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे व्हाईट कलरच्या आहेत, पण त्याचा प्रॉब्लेम काय की त्या क्लीन धुता येत नाहीत, कारण त्या कपड्याच्या नाही आहेत, त्या कागदाच्या आहेत. धुतल्या तर पूर्ण गळून जातील. तर ह्या बेस्ट आहेत कारण ह्या कपड्याच्या आहेत. हा कपडा आहे, हा मटेरियल जो आहे ना असाच मटेरियल आहे. त्याच्यामध्ये 3 कॉम्बिनेशन पण होते, म्हणजे व्हाईट, येल्लो आणि म्हणजे पिवळा आणि गुलाबी असे 3 रंगसुद्धा आहेत. तर तुम्ही कॉम्बिनेशन पूर्ण एकत्रसुद्धा घेऊ शकता. तर माझ्याकडे ऑलरेडी व्हाईट आहे, तर म्हणून मी व्हाईट घेतले नाही. कारण बॅकग्राऊंडला हे लावलं ना माळा आणि थोडंसं लायटिंग वगैरे सोडलं ना तर खूप सुंदर दिसेल. तर म्हणून त्याच्या हिशोबाने मी घेतल्या आहेत त्या. आणि मी गेली होती खाली, मी म्हणजे कोळशेवाडीमध्ये गेली तर दादांकडे नक्कीच जाते, दहिवडकर दादांकडे. आणि विचार करत होती की काय घेऊ मी यावर्षी, म्हणजे देवीसाठी मार्गशीर्षसाठी काय असं वेगळं स्पेशल असं काय घेऊ. कारण मागच्या एकदा धनतेरसच्या वेळेला म्हणजे मार्गशीर्षच्या आधीच मी धनलक्ष्मीची मूर्ती घेतली होती, अन्नपूर्णा आईची मूर्ती घेतली होती. त्याच्यानंतर आणखीन काहीतरी वेगवेगळं असं दरवर्षी काहीतरी विचार असतो. तर ह्या वर्षी मला असं मी काहीतरी शोधत होती, पण काही मिळालं नाही तेवढं. पण एक गोष्ट मला मिळालीच. तर मी तुम्ही बघितलं की कोल्हापूरला पण गेली होती, तर तेव्हा पण काय काय गोष्टी घेतल्या. पण तिथे सगळ्याच गोष्टी म्हणजे तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्या आणि इथे दादांकडे ज्या गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण तिथे आपल्याला अगदी स्वस्तात पडतात 100, 200, 300, पण त्याची म्हणजे क्वालिटी पण तशीच असते. मला असं आपण म्हणतो ना की सोनं ते सोनं, चांदी ती चांदी, तसंच आहे की देवी आईला मला असं काहीतरी खरंच खूप छान व्यवस्थित चांगलं असं काहीतरी घ्यायचं होतं. मी ॲक्च्युली नथ चांगली शोधत होती की अशी मोराची नथ ओरिजिनल म्हणजे चांदीची घेऊ किंवा काय असं विचार करत होती, पण तसं काही नव्हतं. तर म्हणून मला ही एक गोष्ट खूप आवडली आणि ती बघता क्षणीच मला आवडली, तर त्याच्यामुळे मी ती देवी आईसाठी घेतली. तर काय आहे तर ती मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, तर हा आहे कोल्हापुरी साज. तर ह्याचं जे पॅटर्न आहे ना ते खूप वेगळं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल नॉर्मली जो कोल्हापुरी साज असतो ना तो असा गोल गोल ह्याचा असतो, पण मला तसा ट्रेडिशनल तसा नको हवा होता. हे आहे पॅटर्न पूर्ण कोल्हापुरी साजचंच, पण ह्याला कुयरी पॅटर्न बोलतात. हे बघा, याच्यामध्ये अशा कुरी आहेत आणि याची डिझाईन बघा किती सुंदर आहे. तर हे पूर्ण प्युअर गोल्ड प्लेटिंगचं आहे, दादानी सांगितलं. एकदम प्युअर, म्हणजे आपण स्वतःसुद्धा तुम्ही वेअर केलात ना तर खूप सुंदर दिसेल. आहे बघा, नऊवारी वगैरे जेव्हा नेसतो ना त्याच्यावरती खूप छान दिसेल. तर तुर्तास तर मी हे देवी आईसाठी घेतलं आहे, मला मार्गशीर्षसाठी घेतलं आहे. कारण मी विचार करते, माझं असं आहे की कलेक्शन करायचं की जे सगळे ट्रेडिशनल दागिने आहेत तसे देवीसाठी जमा करायचे. तर काय काय आता लक्ष्मी हार मी कोल्हापूरला घेतला, त्याच्यानंतर तो बोरमाळसारखा होता तो एक घेतला तिथे, तो साई हारसारखा होता छोटा तो एक घेतला. माझा फक्त हा कोल्हापुरी साज बाकी होता आणि तिथे ना मला खरं तर तेवढा आवडला नव्हता बघितला तर, पण हा एकदम समोरून मी तुम्हाला दाखवते. याची डिझाईन म्हणजे बघता क्षणीच मला खूप आवडली, खूप सुंदर आहे बघा, खूप छान आहे डिझाईन. तर हा प्युअर गोल्ड प्लेटिंगचा आहे आणि ह्याची प्राईस जवळपास 5,000च्या आसपास तरी याची प्राईस जाते. तुम्ही मला विचाराल, मला माहिती आहे, तर म्हणून लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. तर म्हणून म्हटलं याची प्राईस 5,000पर्यंत जाईल. पण खूप सुंदर आहे, म्हणजे जी वस्तू आहे ना ती खरंच वर्थ आहे वस्तू. हे बघा, खूप सुंदर आहे, पॅटर्नच खूप छान आहे याचं. तर
अशी माझी देवी आईची खरेदी झालेली आहे. आणि वस्त्र तर तुम्ही बघितलेत, मुखवटे पण तुम्ही बघितलेत. तर आता देवी आई हे सगळं घातल्यानंतर देवी आईचं रूप कसं दिसणार आहे ते माहीत नाही, देवी आईलाच माहिती. आणि तिचीच इच्छा असेल की असं म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, जमा होत आहेत, भेटत आहेत, मिळत आहेत, तर ही आईचीच इच्छा असेल की तिलाच इतकं सुंदर असं रूप घ्यायचं असेल. तर म्हणून ती सगळ्या गोष्टी म्हणजे मी हे घ्यायचं ह्याच्या विचाराने अजिबात गेली नव्हती. मी फक्त असंच दादांना भेटायला गेली होती आणि बघता बघता मला ही गोष्ट खूप आवडली तिथे. आणि मी तिथे खरं तर हा मोबाईल नेला नव्हता माझा, तर त्याच्यामुळे मी तिथे काही शूट नाही करू शकले. पण म्हटलं चला घरी गेल्यावर मी दाखवेन. तर बघा किती सुंदर आहे हा हार, खूप छान आहे. आणि ह्याच्यावरती महालक्ष्मी आईचंच चित्र आहे. अगदी जवळून बघितलं तर दिसेल. हे बघा, हे सगळे ह्याच्यावरती छोटे छोटे महालक्ष्मी आईचाच फोटो आहे. म्हणजे तिनेच सांगितलं आणि तिचीच इच्छा आहे, तिला हे घालायचं आहे, तर म्हणून ते सगळ्या गोष्टी होत आहेत. तर अशी काय काय छान छान शॉपिंग सुरू आहे. आणि तुम्हीच म्हणताय की ताई तू जे जे घेशील ते आम्हाला दाखवतं, म्हणून मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. नाहीतर मी हे डायरेक्ट मस्त पूजेच्या वेळेलाच घालून दाखवलं असतं. पण ज्यांना घ्यायचं असेल, ज्यांना देवी आईसाठी काय करायचं असेल, तर त्यांच्यासाठी म्हणून मी हे दाखवलं. याच्यामध्ये साईजसुद्धा आहेत, मला वाटतं छोटी साईजसुद्धा आहे याच्यामध्ये. तर तुम्ही दादांना विचारू शकता. त्यांचा नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, दहिवडकर सराफ. आणि इथून तुम्ही ज्याही गोष्टी घ्याल त्या तुम्हाला म्हणजे गॅरंटी वॉरंटीच्याच गोष्टी मिळतात. या अशाच एवढ्या महागच्या गोष्टी अशाच मिळत नाही. आणि आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी मी दादांकडून घेतल्या आहेत, त्यामुळे म्हणजे अगदी डोळे झाकून आपण त्यांच्याकडून काहीही घेऊ शकतो. तर हा खूप सुंदर पॅटर्न आहे, मला तो खूप आवडला. आणि तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला देवी आईचा हा हार, हा कोल्हापुरी साज, वेगळ्या पद्धतीचा हा कोल्हापुरी साज. तर असं काय काय सगळी तयारी माझी सुरू आहे. तुमची काय काय तयारी सुरू आहे ते पण मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. हे बघा अशा प्रकारे दाखवते मी, बॉक्समध्ये दाखवते म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. तर असो, तर आता फक्त सगळं रेडी आहे, फक्त वाट बघते ती म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू होण्याची. तर असा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मार्गशीर्षच्या पूजेच्या बाबतीत सुद्धा एक व्हिडिओ मी म्हणजे घेऊन येणार आहे की जे नवीन आहेत, ज्यांना आत्ता सुरुवात करायची आहे, तर काय काय करायचं आहे, पूजेचे काय काय नियम असतात किंवा काय काय गोष्टी करायच्या. तर हा पण एक व्हिडिओ मी पुन्हा नव्याने तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आधीचा व्हिडिओ आहे तरीही पुन्हा नव्याने घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.